आपण आज बनवणार आहे डाळ कांदा। त्यासाठी चण्याची डाळ घेतली आहे 1 वाटी। ते छान स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवायची 1 तास, 1-1.5 तास भिजत ठेवायची। डाळ कांदाची भाजी करणार आहे, त्यासाठी कांदे थोडे जास्तच लागणार। टमाटर, हिरवी मिरची छान कट करून घेतलेली आहे। आणि आता गॅसवर आपण कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकूया। आणि तेल गरम झाल्यानंतर थोडी मोहरी तळतळली तर त्यात थोडं जिरं टाकायचं। जिरं थोडंसं लालसर होऊ द्यायचं आणि ते तेजपान टाकायचं। 2-3 मिरी टाकायचे आणि 1 कलमीचा तुकडा टाकायचा। आणि भेंडी विलायची थोडी फोडून टाकायची, म्हणजे सेंट त्याचा इथे उतरतात। आणि 2 लवंग टाकायचे। ते झाल्यानंतर कांदे टाकायचे। कांदे थोडे जास्तच लागणार ना, डाळ कांदा म्हटलं तर कांदे थोडे जास्त लागतात। ते छान फिरवून घ्यायचं। भाजीचं काही अवेलेबल नसलं तर डाळ कांदा तयार। आणि त्यातमध्ये गरम मसाला टाकायचा थोडा तेलामध्ये, हळद, मीठ चवीनुसार। आणि आता हिरवी मिरची एकच वेळ टाकताना दाखवते। हिरवी मिरची पण टाकून घ्यायची, छान परतून घ्यायची। आणि तिखट टाकायचं आता। तिखट, लसूण अद्रक पेस्ट आधी टाकायला पाहिजे तर विसरला। आणि छान फिरवून घ्यायचं। आणि आता टमाटर टाकायचं, टमाटर छान फिरवून घ्यायचं। टमाटर नरम झाल्यानंतर आता हे 2 तास चण्याची डाळ आपली भिजत झाली होती, ते स्वच्छ धुवून त्यामध्ये आता चण्याची डाळ टाकून घ्यायची। आणि छान फिरवून घ्यायचं। शक्यतो पावसाळ्यात जास्त करतात डाळ कांदा। भाजीचं वगैरे राहत नाही जास्त। आणि पालेभाज्या पावसाळ्यात जास्त खाऊ नये म्हणतात। आणि झाकून थोडा वेळ वाफवू द्यायचं। वरच्या प्लेटवर थोडं पाणी ठेवायचं, म्हणजे ते गरम पाणी झाल्यानंतर त्यामध्ये थोडं टाकून द्यायचं। आपल्याला एक्स्ट्रा गरम पाणी करायची गरज पण लागत नाही। आणखी प्लेटमध्ये गरम पाणी ठेवायचं, म्हणजे पाणी ठेवायचं म्हणजे ते गरम होतात। आणि आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा तयार आहे आपला डाळ कांदा।